आज आपण नैसर्गिक आपत्ती नवोदय मधील 5वा पाठ आहे नैसर्गिक आपत्ती, त्याबद्दल माहिती पाहूया. अचानक उद्भवणाऱ्या ज्या संकटामुळे देशाची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते त्याला आपण काय म्हणतो? आपत्ती होते. आपत्ती ही कधी सांगून येते का? नाही. पूर येणारे किंवा पूर केव्हा येईल सांगता येईल का? भूकंप कधी येईल सांगता येईल का? ज्वालामुखी कधी फुटेल सांगता येईल का? सुनामी कधी येईल सांगता येईल का? नाही. म्हणून आपत्ती ही कधी सांगून येत नाही, ती न सांगता कधी येते. आणि त्यामुळे मग आपली जीवित हानी बी होते, लोक मरतात, आर्थिक हानी होते, मोठमोठे घर असतील काय असेल सगळं वाहून जातं. त्यानंतर सामाजिक हानी सुद्धा होत असते. आपत्तीचे प्रमुख प्रकार पाहायचे आपल्याला. आपत्तीचे प्रमुख प्रकार एक नैसर्गिक आपत्ती. नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय? निसर्गाद्वारे होणारी आपत्ती. उदाहरणार्थ निसर्गाच्या अंतर्गत किंवा बाह्य बदलामुळे अचानक निर्माण होणारी संकट. आत निसर्गाच्या आत किंवा बाहेर काहीतरी बदल झाला अचानक मध्ये, तर तो नैसर्गिक आपत्तीमध्ये येत असतं. याचं उदाहरण आहे भूकंप. जमिनीमध्ये पृथ्वीच्या पोटामध्ये काही हादरे झाले, ज्वालामुखी असतो आपल्या पृथ्वीच्या पोटामध्ये, तो बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. पण तो आपल्या पृथ्वीचं जे वरचं जे थर आहे, जमीन आहे, त्याला धक्के द्यायचं काम करतो आणि मग आपली जमीन काय होते? हादरते. त्यामध्ये मग घरं वगैरे पडतात. पूर, नदीला येणारा पूर, ज्वालामुखी, चक्रीवादळ. अचानक चक्रीवादळ येतं, वाटोळ येते, पत्र वगैरे सगळं उडतात, घर सगळं उडून जातं. दुष्काळ पडणे. दुष्काळ आता कदाचित यावर्षी पावसाचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे आपल्या भागामध्ये दुष्काळ असू शकतो. सुनामी, मोठमोठ्या भूकंप झाल्यामुळे काय होतं? समुद्रामध्ये मोठमोठ्या लाटा येतात. त्यालाच आपण काय म्हणतो? सुनामी असं म्हणतो. दरड कोसळणे. दरड कोसळणे म्हणजे काय? डोंगराचा काही भाग काय होत ना, खाली पडणे, बरोबर आहे, ढासळणे, त्याला काय म्हणतो आपण? दरड कोसळणे. मग प्रमुख मुद्दे बघा. या आपत्तीवर मानवाचे थेट नियंत्रण नसते. आपण पूराला थांबवू शकत नाही, भूकंप झाला भूकंपालाही थांबवू शकत नाही, चक्रीवादळाला बी थांबवू शकत नाही, कशालाही थांबवू शकत नाही. म्हणजे आपत्तीवर माणसाचं नियंत्रण नसतं. याची पूर्वकल्पना येणे कठीण असतं. भूकंप येणार आहे, होणार आहे, हे आपल्याला काहीच माहित नाही. आज रोजी आपण वर्गात बसलेलो आहे, काय सांगता येतं? लगेच भूकंप येऊ शकतो, आपण इथं दबून मरू शकतो. भूकंप कधी येईल सांगता येईल का? नाही. पुढे हा काय झाला पाहिला आपण? नैसर्गिक आपत्ती, निसर्गाद्वारे होणारी आपत्ती आपण पाहिली. दुसरं बघतोय आता मानव निर्मित आपत्ती. मानव निर्मित आपत्ती म्हणजे काय? याचं एक उत्तम उदाहरण कालच्या पेपर मध्ये आलं होतं, रस्ते अपघात. आला होता का प्रश्न? बघा, मानवाच्या चुका, निष्काळजीपणा, तांत्रिक बिघाड किंवा हेतू पुरस्कार केलेल्या कृतीमुळे ओढवणारी संकट. एखाद्या देशावर अणुबॉम्ब टाकणे हे सुद्धा कोणी केलं? मानवाने केलं. निसर्गाने काही केलं का? नाही. म्हणून त्याला आपण मानव निर्मित आपत्ती असं म्हणू शकतो. आग लागणे, बॉम्बस्फोट, रासायनिक वायू गळती, रस्ते व रेल्वे अपघात, युद्ध हे दोन देशामध्ये होतं, मग त्यामध्ये मानवांचाच समावेश असतो. हे निसर्ग काही दोन देशामध्ये युद्ध करतं का? नाही. मानवच. आता भारत पाकिस्तानचं आपलं युद्ध झालं होतं, हे मानवानेच केलं ना. निसर्गाचा काही संबंध त्यात नाही. या आपत्ती योग्य काळजी, नियोजन आणि नियमांचे पालन करून टाळता येऊ शकतात. हे म्हणजे युद्ध आपण टाळू शकतो. रेल्वेचं व्यवस्थित नियोजन केलं तर रेल्वेचा ऍक्सिडेंट होणार नाही, वायू गळतीचा होणार नाही, बॉम्बस्फोट आपण जाणून करायचा नाही, बरोबर आहे. हे आपण टाळता येऊ शकतात. पण नैसर्गिक आपत्ती आपल्याला टाळता येते का? नाही. आता नैसर्गिक आपत्ती बघायची, एक एक प्रकार बघायचे. भूकंप. मग भूकंप काय होतो, कसा होतो ते बघा, समजून घ्या. भूगर्भातील हालचालींमुळे भूकवचात प्रचंड ताण निर्माण होऊन जमीन आदळते. कळलं? भूगर्भामध्ये काय होतं? नैसर्गिक आपत्ती यामध्ये भूकंप बघतोय आपण. भूगर्भातील हालचालींमुळे भूकवचात प्रचंड ताण निर्माण होतो. खाली जमिनीच्या आपल्या पृथ्वीच्या पोटामध्ये ज्वालामुखीची हालचाल होते आणि तिचे प्रचंड ताण हा आपल्या जमिनीवर राहणाऱ्या लोकांना येतो. म्हणजे ते काय होतं? तो ज्वालामुखी बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो आणि तो आपल्या
भूकवचाला काय करतो, धक्के देण्याचं काम करतो, त्यामुळे तो भूकंप होत असतो. भूकंपाची तीव्रता ही रिश्टर स्केल, तुम्हाला परीक्षेत येऊ शकते की भूकंप हा कशामध्ये मोजला जातो, तर रिश्टर स्केल या एककामध्ये तो भूकंपाचे मोजमाप करतात. किती तीव्रतेचा होता, 7.4 होता का 4.5 होता का 6 होता, कमी तीव्रतेचा होता का जास्त तीव्रतेचा होता. जास्त तीव्रतेचा असेल तर सर्वात जास्त नुकसान होत असतं, बरोबर. कमी तीव्रतेचा असेल तर तिथल्या तिथं काही जास्त नुकसान होत नाही. भूकंप मोजण्यासाठी सिस्मोग्राफ नावाचं भूमापक यंत्र वापरतात. याच्यावरून आपण सांगू शकतो की भूकंपाचं केंद्र काय होता. मागच्या 1993च्या आसपास 93 मध्ये लातूर येथे भूकंप झाला होता. किल्लार या ठिकाणी, कोणतं ठिकाण होतं, लातूर मध्ये किल्लार या ठिकाण होतं. अक्षरशः पूर्ण गावातले सगळे लोक जवळपास मेली होती, बरोबर आहे. 1993 मध्ये झाला होता, त्याचा अनुभव मी घेतलेला आहे, कारण मी त्यावेळेस संभाजीनगरला होतो. ठीक आहे. दुष्काळ, पुढचं बघायचंय पूर माहिती सगळ्यांना. एकाच ठिकाणी सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे, पूर कशामुळे येतो, अतिवृष्टीमुळे. जास्त पाऊस पडला त्यालाच काय म्हणतो आपण, तेजश्री, अतिवृष्टी. काय म्हणतो, अतिवृष्टी. मुसळधार पाऊसच म्हणतो आपण त्याला. नदीचे पाणी अचानकपणे नदीच्या बाहेर, पात्राबाहेर जात. पूर ओसरल्यानंतर साचलेला घाण पाण्यामुळे जलजन्य आजार होतात. पुरामुळे काय होतं, पाणी बाहेर आल्यामुळं त्या ठिकाणी कॉलरा, कावीळ, गॅस्ट्रो हे आजार जे आहे हे वेगाने पसरत असतात, बरोबर. त्यानंतर पुढचं बघायचं दुष्काळ. दुष्काळ म्हणजे काय, ज्या भागामध्ये पाऊस कमी पडतो त्या भागामध्ये दुष्काळ येतो. उदाहरणार्थ, प्रदीर्घ काळ पाऊस न पडल्याने अन्न, धान्य आणि पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते. दुष्काळ पडल्यामुळे लोकांना खायला मिळत नाही, धान्य मिळत नाही, त्यानंतर प्यायला पाणी सुद्धा मिळत नाही. अशा याला म्हणतो आपण दुष्काळ. मग याचे दोन प्रकार पडतात, एक कोरडा दुष्काळ आणि दुसरा प्रकार आहे ओला दुष्काळ. पहिलं बघू आपण कोरडा दुष्काळ. कोरडा दुष्काळ म्हणजे काय, पाऊस न पडल्यामुळे शेती व पाण्याचे होणारे नुकसान. त्यालाच आपण आता सध्या बऱ्यापैकी पाऊस आहे, पण त्या वादळामुळं सांगता येत नाही पुढं पाऊस पडेल किंवा नाही. म्हणून त्यावेळेस काय म्हणून आपण, आपल्याकडे कोणता दुष्काळ पडला, कोरडा दुष्काळ. आणि ज्या भागामध्ये जास्त पाऊस पडला, ज्या भागामध्ये जास्त पाऊस पडला म्हणजे अतिवृष्टी झाली, पिके सडून मेली, जे नुकसान झालं त्याला आपण काय म्हणू, ओला दुष्काळ असं म्हणू. आलं लक्षात तुम्हाला, ओला दुष्काळ. पुढचा प्रकार बघायचा आहे आपत्तीचा आहे चक्रीवादळ. मग चक्रीवादळ जास्त करून आपल्या भारतामध्ये खूप कमी प्रमाणात होतात, आणि होतात असेल कुठं होतं, समुद्र किनाऱ्यावर. हवेत निर्माण झालेल्या कमी जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे वेगाने फिरणारे वारे हे निर्माण होतात, त्याला आपण चक्रीवादळ असं म्हणतो. भारताच्या किनारपट्टीच्या भागाला, उदाहरणार्थ आंध्र प्रदेश, महाराष्ट्र याचा मोठा फटका बसतो. ओडिसा, सर्वात जास्त ओडिसा आणि आंध्र प्रदेश या भागामधील जे किनारपट्टीचे जे प्रदेश आहे त्या भागामध्ये जास्त नुकसान या चक्रीवादळामुळे होत असतं. सुनामी बघा, समुद्राच्या तळाशी भूकंप होतो. मी अगोदर सांगितलं होतं, समुद्राच्या तळाशी काय होतो, भूकंप होतो किंवा ज्वालामुखी होतो. ज्वालामुखी झाल्यामुळे समुद्रामध्ये अचानकपणे उंच लाटा होतात, अति उंच असतात ते, 15-15, 10-10 मीटर पर्यंत उंचीच्या लाटा येतात. अक्षरशः आपल्या वर्ग अशी 2-4 वर्ग जरी म्हटलं तर एवढा मोठ्या लाटा असतात. मोठमोठे जहाज सुद्धा ते पाडून टाकतं. आणि हेच पाणी काय येतं, समुद्र किनाऱ्यावर येतं. मग समुद्र किनाऱ्यावरचे जे काही असेल घरदार, ते डायरेक्ट लोक सगळे मरून हे होतात, नुकसान होतं. सुनामी हा जपानी शब्द आहे. बघा काय शब्द आहे तो, जपानी. म्हणून लक्षात घ्या, सुनामी हा शब्द कसा आहे, जपानी आहे. याचा अर्थ आहे किनारपट्टीवर येऊन धडकणारी मोठी लाट. सुनामीचा अर्थ काय आहे, किनारपट्टीवर येऊन धडकणारी मोठी लाट, हिलाच काय म्हणतो आपण, सुनामी. आणि सुनामी हा कोणता शब्द आहे, जपानी. पुढचं बघायचंय
प्रमुख मानव निर्मित आपत्ती, मानवाने केलेली आपत्ती आणि त्याचे काय परिणाम झाले ते आपल्याला बघायचे. मानव निर्मिती यामध्ये आग लागणे, मानवाद्वारे जो आग लागते बघा. याची कारण काय? आग लागण्याची कारण ते शॉर्ट सर्किट. घरामध्ये पहा शॉर्ट सर्किट असतं आणि घरामध्ये आपला कापूस असतो. कापूस अचानक काय होतं? जळून जातो. आपण म्हणतो कोण जळला का? नाही, पण हे काय होतं? लाईट मुळे होतो. आपल्या घरामध्ये जे लाईट आहे आपलं त्या शॉर्ट सर्किट होते. शॉर्ट सर्किटनं आपलं कापूस वगैरे घरदार सगळं जळू शकतं. त्यानंतर घरामध्ये जर गॅस, जो आपला स्वयंपाकाचा काय गॅस आहे तो लिकेज जर असेल तर आपल्या घरामध्ये स्फोट होऊन अक्षरशः बिल्डिंगची बिल्डिंग खाली पडू शकते. घरातले सगळे माणसं जळून मरू शकतात. निष्काळजीपणाने पेटती वस्तू टाकणे, घरामध्ये गॅस लिकेज आणि तिथं काय आपण फटाका आणि दिवाळीच्या वेळेस पहा बरेचदा काय होतं? फटाके एकमेकाच्या घरामध्ये घुसून जातात हा, आणि चुकून त्या कापसाच्या गंजीला लागतं आणि पूर्ण कापसामुळे आपलं पूर्ण घर काय होतं? जळून जातं. बरोबर. मग याचे परिणाम काय आणि उदाहरण काय? मालमत्तेचं काय होतं? मोठं नुकसान होतं. हवेमध्ये विषारी धूर पसरतो. पुढचं बघायचंय वायू गळती. याच्या ठिकाणी तुम्हाला भोपाळ हे नाव लक्षात ठेवायचं. या ठिकाणी काय नाव ठेवायचे? भोपाळ. बघा, वायू गळती. कारखान्यामध्ये सुरक्षेचे नियम न पाळल्यामुळे शासनानं प्रत्येकाला काय कंपनीत स्थापन करण्याचे अधिकार दिलेले, पण मग काही नियम पण दिलेले. मग ते नियम जर आपण पाळले तर काही होत, गॅस गळती असो किंवा कोणती असो, ती गळती होणार नाही. किंवा तांत्रिक बिघाड लागला, मध्येच अचानक मशीन खराब झाला आणि गॅस गळती झाली तर विषारी वायू काय होतो? बाहेर पडतो. ह्या विषारी वायू पडल्यामुळे काय होतं? तो विषारी वायू आपण श्वासोच्छ्वास जर घेतला तर आपण जागेवरच तिथं मरतो. ही घटना झाली होती आपल्या भारतातच. बघून घ्या, 1984 मध्ये भोपाळ वायू दुर्घटना ही झालेली आहे. भोपाळ वायू दुर्घटना. यामध्ये मिथाइल आयसोसायनाइड नावाचा एक वायू होता. तो वायू, त्यालाच आपण MIC वायूची गळती झाली होती. यामध्ये ज्या कंपनीच्या जवळ हे झालं होतं, वायू गळती झाली होती, अक्षरशः त्या भागामधले काही हजारो लोक मेले होते. ज्यांच्या श्वासामध्ये ते वायू आला तो मेला. असे बरेच लोक त्या ठिकाणी मेले होते. पुढे बघायचंय वाहतूक अपघात. आता वाहतूक अपघात हा काय बरं? मानव निर्मित आहे का नैसर्गिक निर्मित आहे? मानव निर्मित, बरोबर. वाहतुकीचे नियम न पाळणे. गाडी चालवताना हेल्मेट घालणं कंपल्सरी आहे. फोर व्हीलर चालवताना सीट बेल्ट घालणं, ड्रायव्हर असेल किंवा ड्रायव्हरच्या बाजूला जे असेल मागचे पुढचे सगळ्यांनी काय केलं पाहिजे? सीट बेल्ट लावला पाहिजे. वाहनांचा वेग जास्त असणे. एकदम जोरामध्ये, लोकांना काय नवीन पोराला गाडी जोरात चालवायची सवय, बरोबर, ते जास्त वेगाने सुद्धा ऍक्सिडेंट होतात. वाहनातील तांत्रिक बिघाड, अचानकपणे गाडी खराब होते आणि गाडी पलटी होते, ते सांगता येतं का आपल्याला? नाही. मग रस्ते, रेल्वे किंवा विमान अपघातामुळे दरवर्षी हजारो लोकांना प्राण गमवावे लागतात. एक वेळेस आपण रेल्वेच्या अपघातातून वाचू शकतो, रस्त्याच्या अपघातातून वाचू शकतो, पण विमानाच्या अपघातातून शक्यतो वाचताच येत नाही. आताच मागच्या 1-2 वर्षापूर्वी विमान पडलं तर अहमदाबादला, बरोबर आहे, शाळेवर वगैरे पडलं. कोणीच वाचलं होतं का? नाही. गर्दीतील चेंगराचेंगरी. मंदिरामध्ये आपण दर्शनाला जात असतो, बरोबर आहे. ही गर्दीमध्ये चेंगराचेंगरी झाली की त्या ठिकाणी आपण मरतो ना. आता मागच्या कुंभमेळ्यामध्ये सुद्धा चेंगराचेंगरी झाली होती, त्या ठिकाणी सुद्धा भरपूर लोक मेले होते. धार्मिक स्थळ किंवा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये अचानक पसरलेली भीती, नियोजनाचा अभाव. म्हणजे कोणताही माणूस कुठेही घुसायला लागला गर्दीमध्ये दर्शनाला जाताना, आपण रांगेत चाल म्हणतो, तो मध्येच येतो, मध्येच घुसतो, मग लोक दांड करतात, मग चंगराचंगरी सुरू होऊन जाते, बरोबर. आणि कोणी काय म्हटलं, अचानक आता आपण समजा एका ठिकाणी बसलोय आहे आणि अचानक बोर्डाला लागले, गर्दी तिथं भरपूर गर्दी आहे, अरे बॉम्ब आला, बॉम्ब बॉम्ब बॉम्ब, बॉम्बचं नाव म्हटलं की सगळे लोक पळायला लागतं कुठे बी. ही काय होते? भीतीमुळं ही अशी चंगराचंगरी होत असते. बघा, गोंधळ निर्माण झाल्याने लोक एकमेकांच्या अंगावर पडतात. चंगराचंगरी काय एकमेकांच्या अंगावर पडतात आणि गुदमरून त्यांचा मृत्यू होतो. गुदमरून त्यांचा काय होतो? मृत्यू होतो. लक्षात आला असेल बऱ्यापैकी सर्वांना. आता याचे महत्वाचे काय उपाय केला पाहिजे? उपाय काय केला पाहिजे? बघा, आपत्ती येऊ नये म्हणून दक्षता घेणे, आपत्तींना तोंड देण्यासाठी नियोजन करणे, आपत्ती आल्यास
तात्काळ मदत व पुनर्वसन करणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय. पुढे बघायचंय, तात्काळ सुरक्षित ठिकाणी जायचं. भूकंप झाला किंवा पूर आला तर आपण शासन सांगता आपल्याला कुठे जायचं, काय जायचं, त्या शासनाचे जे नियम असतात किंवा जे सांगितले त्यांच्या नियमांचं पालन आपण करायचं. भूकंप झाला तर आपण टेबलाखाली बसायचं, म्हणजे वरचं जे भिंतला काही भाग पडला तर तो टेबलावर पडतो, आपल्या डोक्याला काही होत नाही. आणि किंवा आपण काय केलं पाहिजे, मैदानामध्ये गेलं पाहिजे. ज्यावेळेस त्यानंतर पूर आल्यावर उंच भागावर आपण आश्रय जायचा. ज्या ठिकाणी डोंगराळ भाग असतो, उंच भाग आहे त्या ठिकाणी आपण जायचं, किंवा खोलगट भागावर जायचं का, जिथं अजून पाणी येईल नदीचं त्या भागात जायचं का आपण, नाही, उंच भागावर आपण जायचं. लिफ्टचा वापर न करता पायऱ्यांचा वापर करावा. का बरं असं? कारण लाईट मध्ये जाऊ शकते, तुम्ही लिफ्ट मध्ये अडकू शकतात भूकंप झाल्यावर, ती लिफ्ट खाली पडली तर मग, म्हणून आपण काय केलं पाहिजे, पायऱ्यांचा वापर केला पाहिजे, लिफ्टचा वापर नको. त्यानंतर आपत्कालीन यंत्रणेशी आपण काय केलं पाहिजे, संपर्क केला पाहिजे, की आमच्या भागामध्ये पूर आलाय, त्यानंतर भूकंप झालाय, याची माहिती शासनाला जोपर्यंत आपण देणार त्या शासनाला काय करणार, मग घटनेची माहिती तात्काळ आपण मदत केंद्रांना द्यायला पाहिजे. मग पुढचं आहे प्रथमोपचार देणे. रक्तस्राव होत असल्यास, ऍक्सिडेंट झाल्यानंतर डॉक्टर काय करतो, भले जवळपास जे डॉक्टर असेल ते काय करतात, त्याला तात्पुरती पट्टी वगैरे बांधून देतात आणि त्याला म्हणते की पुढच्या मोठ्या हॉस्पिटलला जावं. म्हणजे काय, रक्तस्राव होत असेल तर जखम स्वच्छ कपड्याने आधी काय केलं पाहिजे, आपण बांधली पाहिजे. काय केलं पाहिजे, बांधली पाहिजे. भाजलेल्या भागावर आपण थंड पाणी टाका. जिथं जर आग लागली असेल तर त्यावर काय केलं पाहिजे, थंड पाणी टाकलं पाहिजे. बेशुद्ध व्यक्तीला मोकळ्या हवेत झोपायला लावायचं. मोकळ्या हवेमध्ये त्याला काय करायचं, झोपायला लावायचं. ओके, सर्वांना लक्षात आलं असेल.